नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर. तर लाडकी बहीण योजनेमध्ये 90% लोक ही एक चूक करतात, म्हणूनच त्यांचे पैसे अडकतात. फॉर्म भरताना छोटीशी चूक होते. चुकीचे बँक डिटेल्स किंवा अपूर्ण ई-के-वाय-सी आणि पेमेंट थेट रिजेक्ट होतं. मग लोकांना वाटतं की ही योजना बंद झाली. पण फक्त 2 गोष्टी तपासा. तुमचा आधार ई-के-वाय-सी पूर्ण आहे का आणि बँक अकाउंट ॲक्टिव्ह व लिंक आहे का. ही चूक तुम्हीही करत आहात का? जर तुम्हीही ही चूक करत असाल तर थांबा. व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा व चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. जर तुमचे पैसे अजूनही आले नसतील तर फक्त ई-के-वाय-सी करून चालणार नाही. आणखी एक मोठी गोष्ट 90% लोक इग्नोर करतात. तुमचा आधार आणि बँक अकाउंट लिंक असलं तरी NPCI मॅपिंग ॲक्टिव्ह नसल्यामुळे पैसे येत नाहीत. हो, हीच ती हिडन प्रॉब्लेम आहे ज्यामुळे पेमेंट अडकतं. म्हणून लगेच चेक करा. तुमचा आधार NPCIला प्रॉपरली मॅप्ड आहे का? नसल्यास बँकमध्ये जाऊन अपडेट करा. नाहीतर पुढचं पेमेंट पण अडकू शकतं. आता सांगा, तुम्हाला ही गोष्ट आधी माहीत होती का? जर तुम्हाला अजूनही लाडकी बहीण योजनेचे पैसे आले नसतील किंवा गेल्या काही महिन्यांपासून जर तुमच्या अकाउंटला पैसे पडले नसतील तर याला एवढ्या हलक्यात घेऊ नका. जर तुमच्या आजूबाजूला सायबर कॅफे किंवा केंद्र असेल तर तिथे जाऊन याची तक्रार नोंदवा. जर तुम्हाला माहीत आहे की तुम्ही लाडकी बहीण योजनेला पात्र आहात किंवा तुम्ही अपात्र नसून पात्र यादीमध्ये आहात तर यावर नक्कीच विचार करा व जे काही स्टेप्स आपल्या चॅनलवर मी व्हिडिओ टाकलेले आहेत ते फॉलो करा. स्टेप वाईज तुम्ही जर ते फॉलो केले व तुम्ही NPCI ID देखील कनेक्ट केला, आधार लिंक जोडलं, तुमचा मोबाईल नंबर कनेक्ट असला तर नक्कीच तुमच्या अकाउंटला पैसे येऊन जातील.